नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी अकोल्यामधून। अकोल्यामधील मनसे कार्यकर्ता जय मालोकरचा मृत्यू हा हृदयविकारानं नाही तर अवयवाला दुखापत झाल्यामुळे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आले। अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यानंतर जय मालोकरचा मृत्यू झाला होता। शरीरातील अवयवांना गंभीर इजा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा रिपोर्ट आहे आणि याआधी हृदयविकारानं मालोकरचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती। आता मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय आणि त्यामध्ये अवयवांना दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा हा रिपोर्ट आहे। जय मालोकरचा मृत्यू अवयवांना दुखापतीमुळे। पोस्टमॉर्टम अहवालात काय? जय मालोकरला जबर मारहाण, पाठीवर, छातीवर, डोक्यावर आणि मानेवर मारहाणीच्या खुणा। छातीच्या 4 ते 5 बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर अहवालात समोर। डोक्यालाही गंभीर दुखापत। शवविच्छेदन करताना मेंदूला सूज आल्याचं निदर्शनास आलं। मानेवरील जबर मारहाणीमुळे जय मालोकरच्या मज्जातंतूंना गंभीर इजा। अवयवांना झालेल्या गंभीर इजेमुळे जयचा न्यूरोजेनिक शॉकमुळे मृत्यू अहवालात समोर। जय मालोकरचे जे PM रिपोर्ट आलेले आहेत त्याच्यामध्ये मल्टिपल इंजरीज ऑन व्हायटल ऑर्गन्स स्पष्ट नमूद केलेलं आहे। हार्ट अटॅकने त्याची मृत्यू झाली नाही। याची चौकशी उच्च पद्धतीने करण्यात यावी बस एवढीच मागणी आहे आणि सोबतच आम्हाला पोलीस संरक्षण देण्याची कृपा करावी। नाही, अर्थात हे शोधणं हे शासनाचं आणि पोलिसांचं काम आहे। जर मारहाणीमुळे मृत्यू झाला असं पोस्टमॉर्टम रिपोर्ट जे तुम्ही सांगताय त्या पद्धतीने जर असेल तर त्या संबंधित जे कोणी लोक असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करणं हे शासनाचं आणि पोलिसांचं कर्तव्य आहे। ते करतील अशी अपेक्षा आहे।